ज्ञानराधा मल्टीस्टेट पतसंस्थाबाबत केंद्र सरकारने महत्त्वाचे निर्देश 15 दिवसाच्या आत। नमस्कार मंडळी, मी सुनील, आपण पाहत आहात सुनील न्यूज। बीडमधील ज्ञानराधा मल्टीस्टेट बँकेत अनेक सर्वसामान्य गुंतवणूकदारांच्या कोट्यवधी रुपयाच्या ठेवी अडकून पडल्या आहेत। हे तर आपण सर्व ठेवीदारांना तर माहितीच आहे। त्याबाबत शासनाने एक अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेतलेला आहे। तर मंडळी, बीड जिल्ह्यातील हजारो ठेवीदारांच्या ठेवी बुडवून हाँगकाँगला पळल्याचा ठपका असणाऱ्या ज्ञानराधा मल्टीस्टेट क्रॉप क्रेडिटिंग सोसायटीवर केंद्र सरकारने महत्त्वाच्या सूचना जारी केल्या आहेत। गुंतवणूकदारांच्या अनेक तक्रारीची गंभीरपणे दखल घेत या पतसंस्थांसाठी लिक्विडेटर नेमण्याचे निर्देश केंद्र सरकारने दिले आहेत। केंद्रीय सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी या संदर्भात बैठक घेऊन हा निर्देश जारी केला आहे आणि ज्ञानराधा सोसायटी बंद करण्याची नोटीस देखील सदर सोसायटीला 15 दिवसाच्या आत अपेक्ष असल्यास सादर करण्याचे आदेश देण्यात आलेले आहे। हे एक पाऊल महाराष्ट्र शासनाने किंवा केंद्र शासनाने महत्त्वाचे उचललेले आहे। यामध्ये काय देण्यात आले आहेत आदेश? तर मंडळी, बीडमधील ज्ञानराधा मल्टीस्टेट बँकेत अनेक सर्वसामान्य गुंतवणूकदारांच्या कोट्यवधी रुपयाच्या ठेवी अडकून पडल्या आहेत। गुंतवणूकदारांच्या तक्रारीवरून ज्ञानराधाचे सर्वेसर्वा सुरेश कुटे हे सध्या पोलीस कोठडीत आहेत। दरम्यानच याच प्रकरणी केंद्रीय मंत्री मोहोळ यांनी नवी दिल्ली येथे बैठक घेऊन वरिष्ठ अधिकाऱ्यांना सूचना दिल्या आहेत की तुम्ही या प्रकरणाचा सखोलपणे तपास करून काय तो निर्णय लवकरात लवकर द्यावा। लिक्विडेटर म्हणजे काय? तर मंडळी, ज्ञानराधा मल्टीस्टेट पतसंस्थेसाठी लिक्विडेटर नेमण्यात आलं आहे। याचा गुंतवणूकदारांना तसेच फसवणूक झालेल्या ठेवीदारांना दिलासा मिळाला आहे। यावरून त्याचे मूल्यांकन केले जाईल व त्यानंतर ठेवीदारांना यातून आलेली रक्कम ही समान देण्यात येते। ज्ञानराधा सोसायटीच्या दायित्वाचे वितरण MSCS कायदा 2002 च्या कलम 86 अंतर्गत सोसायटी बंद करण्याची नोटीस ही केंद्र शासनाने या ज्ञानराधा मल्टीस्टेटला दिलेली आहे। सोसायटीला 15 दिवसाच्या आत अपेक्ष असल्यास सादर करण्यासाठी देण्यात आले आहे। अधिनियमाचा कलम 89 अंतर्गत या प्रकरणात एका लिक्विडेटरची नियुक्ती अधिनियमाचा नियम 28 आणि 29 नुसार सोसायटीच्या दायित्वाचे वितरण करण्यासाठी केले जाणार आहे। या पतसंस्थेवर 42हून अधिक गुन्हे दाखल झाले आहेत। मराठवाड्यातील उद्योग क्षेत्रात बडे प्रस्थ असलेले सुरेश कुटे यांची ज्ञानराधा मल्टीस्टेट पतसंस्था नोव्हेंबर 2023 मध्ये अडचणीत आली होती। या पतसंस्थेवर प्राप्तिकर विभागाच्या म्हणजेच EDच्या छाप्यानंतर 3,70,000 ठेवीदार खातेदारांचे 3700 कोटी रुपये या पतसंस्थेने अडवले आहेत। या प्रकरणात या पतसंस्थेवर 42हून अधिक गुन्ह्यांची नोंद झाली आहे। ज्ञानराधा मल्टीस्टेटच्या 50 शाखा मागच्या वर्षी ऑक्टोबर महिन्यापासून आर्थिक व्यवहार ठप्प आहेत। हे तर आपल्याला माहितीच आहे। ज्ञानराधा मल्टीस्टेटच्या महाराष्ट्रासह मध्य प्रदेशमधील इंदोर आणि अन्य ठिकाणी 50हून अधिक शाखा असून 6.5 लाख खातेदार आहेत। तर मंडळी, हा जो निर्णय केंद्र शासनाने घेतलेला आहे तो अत्यंत महत्त्वाचा आहे। कारण की जी काही संपत्ती सुरेश कुटेची असेल किंवा त्या ज्ञानराधा मल्टीस्टेटमध्ये जो काही मालमत्ता असेल ती यामध्ये समान स्वरूपात प्रत्येकाला देण्यात येणार आहे। त्याची विभागणी करून असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या सुनील न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। कारण आमच्यापर्यंत जशी माहिती मिळत आहे तशीच माहिती आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवण्याचे कार्य सुनील न्यूज करत आहे। ती प्रत्यक्षरित्या अप्रत्यक्षरित्या जर आपल्याला व्हिडिओ आवडत असेल तर आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।